एक पाण्याने अर्धवट भरलेला काचेचा ग्लास घ्या. त्यात पेन्सिल तिरकी करून ठेवली असता ती पृष्ठभागालगत तुटल्याचा आभास निर्माण होतो. हे असे का बरे होते? हे अपवर्तनामुळे होते. अपवर्तन: प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते. यालाच प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात. इथे हवेतून जाणाऱ्या लेसर किरणाचा मार्ग काचेच्या लादीतून गेल्यावर बदलताना दिसत आहे. ह्यालाच अपवर्तन असे म्हणतात. प्रकाशकिरण जेव्हा विरल माध्यमातून घन माध्यमात जातो तेव्हा तो स्तंभिकेकडे झुकतो. जेव्हा प्रकाशकिरण घन माध्यमातून विरल माध्यमात जातो तेव्हा तो स्तंभिकेपासून लांब जातो. प्रकाशकिरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करताना माध्यमाच्या सीमेवर लंबरूप होत असेल तर त्याची दिशा बदलत नाही, म्हणजेच अपवर्तन होत नाही. आज आपण अपवर्तनाचे नियम अभ्यासणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागेल काचेची लादी, पट्टी, पेन्सिल, कोनमापक, जाड सुया, पुशपिन्स इत्यादी. प्रथम एक पुठ्ठा घ्या. एक A4 साईज पांढरा कागद घेऊन तो पुठ्ठ्यावर ठेवा. ड्रॉइंग पिनच्या साहाय्याने तो कागद पुठ्ठ्यावर व्यवस्थित बसवून घ्या. एक काचेची लादी घेऊन ती कागदावर मध्यभागी ठेवा. आता ड्रॉइंग पेन्सिलच्या साहाय्याने तिच्या कडा आखून घ्या. लादी बाजूला केल्यावर तुम्हाला अशा प्रकारे कडा आखलेल्या दिसतील. आता पेन्सिलच्या साहाय्याने एका बाजूवर O हा बिंदू घ्या. O ह्या बिंदूवर कोनमापक ठेवून 90 अंशावर खूण करा. O ह्या बिंदूतून जाणारी M1 N1 ही स्तंभिका काढा. आता स्तंभिकेशी 30 अंशाचा कोन करणाऱ्या बिंदूला खूण करा. स्तंभिकेशी 30 अंश कोन करणारी रेषा काढा. AO हा आपाती किरण स्तंभिकेशी 30 अंशाचा कोन करत आहे. AO रेषेवर P1 व P2 असे दोन बिंदू घ्या. P1 व P2 या बिंदूंवर दोन जाड सुया टोचा. काचेची लादी पुन्हा मूळ जागी ठेवा. आता विरुद्ध बाजूने सुयांच्या प्रतिमा पहा. आणखीन दोन सुया P3 व P4 अशा रीतीने कागदावर रोवा की लादीतून पाहिले असता चारही सुया एका सरळ रेषेत दिसतील. आता P3 व P4 ह्या बिंदूंवर टोचलेल्या सुया काढून त्या बिंदूंना P3 व P4 असे नाव द्या. काचेची लादी बाजूला करून P3 व P4 ह्या बिंदूंना जोडणारा BC हा निर्गत किरण काढा. तसेच OB ही रेषा जोडून घ्या. P3 आणि P4 या बिंदूतून जाणारी रेषा निर्गत किरणाचा मार्ग दर्शवते. B ह्या बिंदूवर कोनमापक ठेवून 90 अंशाचा कोन करणाऱ्या बिंदूला खूण करा. B ह्या बिंदूतून जाणारी M2 N2 ही स्तंभिका काढा. B या बिंदूशी होणारा निर्गत कोन मोजा. तो सुद्धा 30 अंशाचा असल्याचे दिसून येईल. यावरून आपाती कोन व निर्गत कोन सारख्या मापाचे असतात असे अनुमान आपण काढू शकतो. ह्या बिंदूशी होणारा अपवर्तन कोन मोजा. तो 19 अंशाचा असल्याचे दिसून येईल. P1 व P2 ह्या बिंदूतून जाणारी रेषा पुढे वाढवून घ्या. वाढवलेली रेषा निर्गत किरणाला समांतर असल्याचे दिसून येईल, परंतु निर्गत किरण आपाती किरणाच्या मूळ मार्गापासून काहीसा विस्थापित झालेला दिसतो. हाच प्रयोग 45 व 60 अंश आपाती कोनासाठी करून तुमची निरीक्षणे तक्त्यात नोंदवा.
काचेच्या लादीवर पडणाऱ्या प्रकाशकिरणाला आपाती किरण म्हणतात. काचेच्या लादीत प्रवेश केल्यावर प्रकाशकिरणांचा मार्ग बदलतो तेव्हा त्याला अपवर्तित किरण म्हणतात. काचेच्या लादीतून बाहेर पडणाऱ्या प्रकाशकिरणाला निर्गत किरण असे म्हणतात. प्रकाश काचेच्या लादीत जिथून प्रवेश करतो त्या बिंदूतून काढलेल्या लंब रेषेला स्तंभिका असे म्हणतात. आपाती किरण व स्तंभिका यातील कोनाला आपाती कोन असे म्हणतात. अपवर्तित किरण व स्तंभिका यातील कोनाला अपवर्तन कोन असे म्हणतात. निर्गत किरण व स्तंभिका यातील कोनाला निर्गत कोन असे म्हणतात. अपवर्तनाचे नियम. आपाती किरण व अपवर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. आपाती किरण, अपवर्तित किरण व स्तंभिका एकाच प्रतलात असतात. काचेच्या लादीतून जाताना प्रकाशाचे 2 वेळा अपवर्तन होते. प्रकाशकिरण हवा या विरल माध्यमातून काच या घन माध्यमात जाताना तो स्तंभिकेकडे झुकतो व काच या घन माध्यमातून हवा या विरल माध्यमात जाताना तो स्तंभिकेपासून लांब जातो. अपवर्तनांक बरोबर sin I भागिले sin R. दिलेल्या माध्यमाच्या जोडीकरता येथे हवा आणि काच sin I व sin R यांचे गुणोत्तर स्थिर असते. या स्थिरांकास अपवर्तनांक असे म्हणतात. sin 30 भागिले sin 19 बरोबर 1.53. अशा प्रकारे काचेचा अपवर्तनांक 1.53 इतका येतो. काही माध्यमांचे निर्वातासंबंधित अपवर्तनांक इथे दिले आहेत. निर्वाताच्या संदर्भात असलेल्या अपवर्तनांकाला निरपेक्ष अपवर्तनांक म्हणतात. प्रकाशकिरण वेगवेगळ्या माध्यमात शिरताना प्रकाशाच्या दिशेतील बदलाचे प्रमाण वेगवेगळे असते. माध्यमातील प्रकाशाच्या वेगावर अपवर्तनांक अवलंबून असतो. अनुमान. काचेच्या लादीतून प्रकाशाचे अपवर्तन होताना आपाती किरण व निर्गत किरण परस्परांना समांतर असतात. आपतन कोन व निर्गत कोन सारख्या मापाचे असतात. स्वाध्याय. विचार करा बरे. काचेची लादी जर खालील आकाराची असेल तर परिणाम तेच असतील का? येथे काचेच्या लादीचे पृष्ठभाग S1 आणि S2 हे एकमेकांना समांतर आहेत. हा प्रयोग तुम्ही अवश्य स्वतः करून पहा. लाईक करा, घंटीचे चिन्ह दाबून सबस्क्राईब करा आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींना शेअर करा. 5वी ते 10वीच्या विज्ञान प्रयोगांसाठी पुणे BNP या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या.